तर शेतकरी कर्जवसुलीला 1 वर्षाची स्थगिती देण्याच्या सरकारच्या निर्णयावर शरद पवारांनी भाष्य केलं। सरकारचा हा निर्णय तात्पुरता उपयोगी पडेल, मात्र याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही असं पवारांनी म्हटलंय। आता राज्य सरकारने जे धोरण ठरवलं त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागच्या कर्जाच्या वसुलीला 1 वर्षासाठी तरतूद दिलेली आहे। 1 वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी करेल, पण त्याची गरज लागणार नाही। आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे आर्थिक नुकसान झाले ते फायद्याच्या नंतर त्याची काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही रकमेच्यासाठी व्याज माफ करून दीर्घ हप्ते हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते। आज ही पुरेशी आहे असं मला वाटत नाही।